दीपा प्रोड्युसर म्हणून खूप दिलदार आहे. ती अशी आहे की काम झालं पाहिजे, किती पैसे पाहिजेत बोला. एखाद्याच्या तोंडावर पैसे फेकले तर ते काम होऊ शकतं. असं दीपाचं म्हणणं असतं कायमच. ती जी आता बॅड बुकमध्ये आहे आर-केच्या, जे काही ती पास्टमध्ये वागली आहे, त्याच्यामुळे जे बॅड बुक्समध्ये ते गुड बुक्समध्ये येईल अचानक आणि मग कदाचित तो लग्नाला हो म्हणेल आणि किंवा लग्न होईल. 2-3 वर्षानंतर मी परत निगेटिव्ह भूमिका करतेय. मला खूप मजा येते करताना. मी असं लहानपणी जेव्हा मी आरशासमोर उभं राहून तेव्हा मी कमोलिकाच करायचे. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम मोहिनी या मालिकेच्या सेटवर आहे आणि विदिशा माझ्यासोबत आहे. विदिशा कशी आहेस? हॅलो, मी मस्त आहे. तू कशी आहेस? मी खूप छान आहे. आणि मी expect काय करते माहितीये ना तुझ्याकडनं? हो, कुठे आहे मध्ये? नेक्स्ट टाइम प्लीज. ही प्रत्येक वेळेस येताना छान छान खायला घेऊन येते. पण थँक्यू ना हँडलेस कारण माझं डाएट चालू आहे. बघ, हे मला माहिती होतं तुझं डाएट. तेच ग मन कवडी तूच. पण किती छान वाटते विदिशा, एक प्रोजेक्ट संपल्यावर आपण 3-4 ट्रिप करून येतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा कामाला जोमाने सुरुवात करायची. ह्याच्यासारखं मला वाटतं सुख नाही दुसरं. माझं कायमच हे म्हणणं असतं की इन जनरल लाईफमध्ये बॅलन्स खूप महत्त्वाचा आहे. तो कशाचाही असू दे, म्हणजे इमोशन्सचा असेल, पैशांचा असेल, तुमच्या मेंटल हेल्थचा असेल किंवा तुमच्या फिजिकल हेल्थचा असेल. बॅलन्स खूप महत्त्वाचा आहे आणि आत्ता मला जे मी 3 ट्रिपा करून आली आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता मला वाटतं की आय एम बॅलन्स्ड राईट नाव. आणि मी खूप सारे मेमरीज आणि खूप खूप मज्जा करून आली आहे, खूप बघून आले काय काय. आणि आता पुढचे 4-5 महिने मी परत काम करू शकते. येस, पण ही दीपा नेमकी कशी आहे? म्हणजे प्रोड्युसर आहे माहिती आहे. मला हेच विचारायला आवडेल की भविष्यात आवडेल तुला विदिशा प्रोड्युसर व्हायला? ऑफकोर्स मला जेन्युइनली मला आवडेल, कारण मला कायमच इंटरेस्ट, म्हणजे ह्याचं क्रेडिट ॲक्च्युली मी शर्मिष्ठाला देईन, शर्मिष्ठा राऊतला. आम्ही मनवावरे करत होतो तेव्हा ती खूप म्हणायची की मला प्रोड्युसर व्हायचं आहे. आणि त्या ज्या पद्धतीने ते इन जनरल सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आज ती ॲक्च्युली प्रोड्युसर बनली. त्यामुळे तिच्यामुळे मी अशी इन्स्पायर झाली आहे, कारण मला पण कायम या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो. म्हणजे शेड्यूल असू दे किंवा कसं दिवसभराचं मॅनेज होतं किंवा किती खर्च येत असेल, काय असेल गणितं, आणि आपण किती वरती मार्जिन काढू शकतो. सो डेफिनेटली इन फ्युचर डेफिनेटली. वा, म्हणजे आम्हालाही पाहायला आवडेल तुझे प्रोड्युसर म्हणून वेगवेगळे प्रोजेक्ट्स आलेले. सो ही दीपा कशी आहे प्रोड्युसर म्हणून? सो दीपा प्रोड्युसर म्हणून खूप दिलदार आहे, टू बी व्हेरी ऑनेस्ट. ती अशी आहे की काम झालं पाहिजे, किती पैसे पाहिजेत बोला. तसे पैसे मी फेकेन तोंडावर. पण तेवढीच ॲरोगंट पण आहे. म्हणजे तिला असं वाटतं की एखादं काम करून घेण्यासाठी एखाद्याच्या तोंडावर पैसे फेकले तर ते काम होऊ शकतं. असं दीपाचं म्हणणं असतं कायमच, की पैसा फेकला की काम होतं. पण ते आपल्या समाजामध्ये अनेक स्वाभिमानी पण माणसं असतात, ज्यांना अगेन पैशाची पण किंमत असते, पण त्यांचं स्वाभिमान पण तेवढंच महत्त्वाचं असतं. सो हे प्रत्येक ठिकाणी वर्क नाही होत. येस, पण काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे मला सांग की मोहिनीशी काय प्रॉब्लेम आहे? कारण की आम्ही बघतोय बिचारी येते, बिचारी तुझ्यासोबत खूप चांगलं वागण्याचा प्रयत्न करते, पण दीपाला तेच पटत नाही असं दिसतंय. तोच प्रॉब्लेम आहे ना, की तिच्याकडे काही नसताना तो आर-के म्हणजे माझा एक्स बॉयफ्रेंड बेसिकली राघव. सो तो सतत तिच्या मागे फिरतोय. आणि माझ्याकडे म्हणजे सगळं आहे यार. मी त्याच्या इंडस्ट्रीमधली आहे. माझ्याकडे आत्ता पैसा आहे. मी त्याची फिल्म जी बंद पडली होती ती मी प्रोड्यूस करते आहे. सो आत्ता त्याला जेलमध्ये पण टाकणार, मी मॅनेज करते आहे. आणि मग मी का नाही? असा तो ॲक्च्युली हे तिढा आहे. पण मला असं वाटतं ह्याच्याही पलीकडे जाऊन कुठेतरी दीपाच्या मनामध्ये ही गोष्ट आहे, की आत्तापर्यंत तिला जे हवं आहे ते ती सगळं मिळवत आली आहे. ठीक आहे, मग ते चांगल्या मार्गाने असू दे किंवा चुकीच्या मार्गाने असू दे. सो तिला पैसे हवे होते, तिला लाईक टॉपला पोचायचं होतं, म्हणून तिने प्रोड्युसरशी लग्न केलं. त्याला मारून टाकलं असेल किंवा काय केलं असेल त्याचं माहीत नाही, पण आता तिच्याकडे पैसे पण आहेत. सो आता एक काय त्याला म्हणतात ट्रॉफी मटेरियल असतं ना आपले, काय एक प्रत्येक गोष्ट आपल्या आयुष्यात बघ असतं, प्रत्येकाच्या आयुष्यात, की एक कोणतरी ट्रॉफी हजबंड म्हणू शकतेस तू. सो तसं दाखवण्यासाठी आता तिच्याकडे कोणी उरलं नाही आहे. सो त्या ग्लॅमरस जगामध्ये तिला जर ते ग्लॅमर परत हवं असेल किंवा तेवढं इम्पॉर्टन्स परत हवं असेल, तर तेवढा इम्पॉर्टंट माणूस पण आयुष्यात पाहिजे. त्यासाठी हे सगळं चालू आहे. सो हे प्रेम नाही आहे, हे ऑब्सेशन आहे किंवा हे त्याच्यातनं तिलाच फायदा होणार आहे. सो ते आहे. फायदा आहे स्वतःचाच. आर-के आणि दीपाच्या लग्नाबद्दल काय विचार आहे? म्हणजे आता आम्ही बघतोय की एकीकडे तेही असे वारे वाहत आहेत की आर-के आणि दीपाचं लग्न. याबद्दल काय वाटतं? दीपा होणार? दीपा म्हणून मला असं वाटतं की होईल. कारण अगेन जसं मी मगाशी म्हणाले, की पैशाच्या जोरावर काहीही होऊ शकतं, असं तिचं मत आहे.
सो पैशाच्या जोरावर जर तिने आरकेला मदत केली किंवा आरकेला कशातनं बाहेर काढलं किंवा काहीही केलं तिने, तर मला असं वाटतं की हे पॉसिबल आहे कुठेतरी, किंवा ती असे फासे पण असे फिरवू शकते की ती जी आता बॅड बुकमध्ये आहे आरकेच्या, जे काही ती पास्टमध्ये वागली आहे त्याच्यामुळे जे बॅड बुक्समध्ये ते गुड बुक्समध्ये येईल अचानक, आणि मग कदाचित तो लग्नाला हो म्हणेल आणि किंवा लग्न होईल किंवा होणार नाही पण. Yes, पण दीपाचा हा लुक फार चर्चेत आहे. म्हणजे साड्यांवर साड्या, म्हणजे विदिशाकडनं असा मला प्रश्न पडले, बापरे विदिशा साडी नेसून 12 तास काम करते कसं? तू आता मला खूप व्यवस्थित ओळखतेस म्हणून. पण ना आय थिंक इट्स ऑल अबाउट माइंडसेट. कारण हो, मला खरंच 12 तास साडीत राहणं इज अ व्हेरी व्हेरी बिग थिंग फॉर मी. कारण तुला माहिती आहे मी खूप अशी टॉम्बॉयश आणि अशा छान लूज कपड्यांमध्ये राहणारी मुलगी आहे. पण जेव्हा साडी मी नेसते, आधी मला ते जमायचं नाही, रंगम किंवा आधी जे सिरियल्स होत्या तेव्हा मला ते जमायचं नाही. पण आता मी ते माइंडसेट करून घेते आपोआपच की हां, आता मी साडी नेसते, आता मला छानच बसायचं आहे, आता मला ह्याला चुड्या नाही पडू द्यायच्यात, आता मला कॅरी करताना पण अशीच कॅरी करायची, आणि आता मला असं नाही राहायचं, आता मला असं राहायचं आहे. ठीक आहे. सो हे माझ्या आता कॉन्स्टंटली डोक्यात मी भरवते किंवा मी स्वतःच्या मेंदूला ती सवय लावते आहे, आणि आपलं सबकॉन्शियस हे आपलंच ऐकत असतो. सो जेव्हा मी म्हणते की मला हे येतच नाही, तेव्हा तो सबकॉन्शियस पण म्हणतो मला पण येत नाही. पण जेव्हा मी सबकॉन्शियसला स्वतःची सांगते की नाही, हे बघा आता मी माझ्या हातवारी आयुष्यात कधी बघितलं होतेस की मी असं कधी बोलतेय, सो ते म्हणजे ते आपोआप होत आहे. विदिशा किती मजा येते हे दीपा कॅरेक्टर करताना. खरं सांगू का मी म्हणजे तर कसं सांगू की आय वॉज मिसिंग दिस. गेली 2-3 वर्ष मी निगेटिव्ह पासून केलं नव्हतं किंवा ब्रेक घेतला होता. पण मजा येते आहे परत. खूप माझ्या कम्फर्ट झोनमध्ये आल्यासारखं वाटतं आहे, आणि वेगवेगळ्या गोष्टी प्ले करायला वेगवेगळ्या संधी मिळतात समोरनं. वेगवेगळे सीन्स जे आहेत त्याच्यामध्ये काय वेगवेगळ्या पद्धतीने मी करू शकते, म्हणजे मी आधी केलं आहे त्याच्यात थोडंसं पलीकडे जाऊन मी काय अजून वेगळं करू शकते याचा मी प्रयत्न करते. सो आत्ता मी जे आधीच्या कुठल्या कॅरेक्टर्समध्ये मी मेंटेन नव्हते करू शकले असं मला वाटतं, पण आता मी तो थोडं लाईक असं नखरे म्हणण्यापेक्षा थोडं ऑरानी बोलणं किंवा समोरच्याचं चल तू म्हणजे नीचच आहेस वगैरे, असं थोडं हे जे जेन्झी नाही म्हणू शकत, पण असं थोडं हातवारे आणि टिपिकल मुली कशा करतात, सो तसं थोडं मी ट्राय करते मध्ये मध्ये जेव्हा लक्षात राहील. पण हे सगळं आवडतंय, म्हणजे विदिशाकडनं हे सगळं होताना मला बघताना फार आवडतंय. मला असं वाटतं प्रेक्षकांना हे कॅरेक्टर म्हणून तर फार आवडणार आहे आणि आवडतच चाललंय. सो मला आता तुझ्याकडनं जाणून घ्यायचं आहे, एवढी 3 ट्रिप्स करून आल्यावर एक अनुभव तो कोणता ना कोणता घडलेच असतील, किस्से घडले असतील, मला एक अनुभव ऐकून घ्यायचा आहे. ओके. सो बघ, थायलंडची तर ट्रिप माझी दुसरी ट्रिप, दुसऱ्यांदा मी गेले होते थायलंडला. गोव्याला पण मी ॲक्च्युली बऱ्याचदा जाऊन आलेली आहे. मला सांगावं असं वाटेल केदारनाथचं, कारण केदारनाथला मी पूर्ण वेळ म्हणजे 12 तास, मला 10 तास लागले होते चढायला फक्त. तर मी सकाळी 2-3 वाजता ट्रेक सुरू केला होता आणि दुपारी 3-4 वाजता मी पोचले, 3 वाजता वगैरे. आणि मी ना, जे लोक म्हणतात ना की ही गोष्ट जे वरती गेल्यानंतर तुम्ही ते फिलिंग शब्दात नाही सांगू शकत. माझं वरती जाईपर्यंत मला नाही माहिती की म्हणजे असं मी गिवअप करायच्या मोडवर होते. मला असं होतं की नाही, मी चढू का घोड्यावर पण असं होतं की नाही, नको पायीच जाऊया. आणि जेव्हा मला मंदिराचा तो शिखर दिसला ना, ते 12 तास मी चालतीये हे मी विसरले आणि मी धावत गेले मंदिराकडे. आणि आय डोंट नो, मी तिकडे बसले, मी बघितलं, खूप डोळ्यात साठवलं ते सगळं. आणि सो आता एक तो किस्सा असा आहे की मला दर्शन ऑब्व्हियसली घ्यायचं होतं, पण तिकडे खूप लाईन असते. सो लोक काय करतात, जातात आणि एक तर रात्री लाईनमध्ये उभे राहतात आणि सकाळी दर्शन घेतात, किंवा गेल्या बॅगा टाकून उभे राहतात आणि मग रात्रीपर्यंत दर्शन होऊन झोपून सकाळी निघतात असं. तर मी विचार केला की मी रात्रीच जाईन, ठीक आहे. आणि मी माझं सगळं सामान वगैरे टाकलं आणि तिकडे -6 तेव्हा टेम्परेचर होतं. त्यामुळे खाली 20 वगैरे आणि वरती -6. सो कपडे सगळे मी घेऊन गेले होते वरती, आणि मी कुडकुडते आणि ना काहीतरी घडलं वाटेत, आणि मी जे खाल्लं होतं त्यात माझ्या पोटात केली गडबड. आता तिकडे वॉशरूमला जायचं म्हटलं तरी किती लेयर आहेत ते सगळे, परत हे करा ते करा. सो मला इतकं इरिटेट झालं होतं, मला पोट असं पिळवटून मला वॉशरूमला जायला सारखं लागत होतं. मला डिसेंट्री झाली होती आणि आय थिंक रात्रीपर्यंत मी असे होते देवाला की देवा, मी लाईनमध्ये 5 तास उभी कशी राहू? जर मला डिसेंट्री होती तर मी लाईनमध्ये नाही उभी राहू शकत. तर मग
मला खूप टेन्शन आलं होतं त्या गोष्टीचं. आणि समहाव आय डोंट नो, जेव्हा मला लाईनमध्ये उभं राहायचं होतं 1 वाजता वगैरे, तेव्हा 12:30ला मला एक खूप जोरात पोटात दुखलं. मला वॉशरूमला जायला लागलं आणि त्याच्यानंतर आय वॉज फ्रेश. मी इतकी फ्रेश होते, कारण मी 2 दिवस झोपले नव्हते, कारण त्या ट्रेक आणि असं. मी इतकी फ्रेश झाले आणि त्याच्यानंतर मला टेन्शन की आता दुखेल नाही दुखेल असं, म्हणून मी घाबरत लाईनमध्ये उभे राहिले आणि थोडंसं गुडगुड चालू होतं पोटात. जसं मी त्या मंदिराच्या ह्याच्यामध्ये प्रिमायसेसमध्ये पाऊल ठेवलं, इट वॉज गॉन. त्याच्यानंतर मला झालंच नाही काहीच, म्हणजे माझी तब्येत मी ठणठणीत बरी झाले. मग मी नेक्स्ट डे उतरून एवढा त्रास झाला असं म्हणून उतरून परत खाली गेले 12 तास. सो म्हणतात ना, डिवाईन पॉवर जी असते ना ती ग्रेट असते. तुम्ही सांगूच शकत नाही की तुम्हाला काय फील होतं अशा ठिकाणी. पण जेव्हा इतक्या उंचावर ते केदारनाथ आहे आणि तिकडे तुम्ही पोचताना पायी जा, पण मी म्हणेन कधीच घोड्यावर किंवा गेलीस ना असं नको जाऊ. थोडी मेहनत करून जा, आधी थोडं तुला करावं लागेल वॉर्मअप वगैरे, पण प्लीज पायी जा, कारण त्याच्यामुळे देव असाच नाही भेटत घोड्यावर बसून, तो देव शोधावा लागतो. तेच पण या 2 भूमिकेमध्ये किंवा आत्ता हा प्रोजेक्ट संपला, नेक्स्ट प्रोजेक्ट येऊपर्यंत ब्रेक घेणं किती गरजेचं झालं आता असं वाटतं तुला? क्रॉनिक स्ट्रेस नावाची एक गोष्ट असते. मला असं वाटतं की तुम्ही नॉट नेसेसरी, प्रत्येकाचा तो टाईम स्पॅन वेगवेगळा असू शकतो. माझा टाईम स्पॅन 4 महिने आहे. 4 महिने मी सलग काम करत असेन तर मला असह्य होतं, ठीक आहे. आता काहींचा तो 1 वर्ष असतो, काहींचा 2 वर्ष असतो. पण माझं म्हणणं आहे, जेव्हा आमच्या क्षेत्रामध्ये स्पेसिफिकली जेव्हा तुम्ही 12 ते 14 तास रोज काम करता, तेव्हा तुम्हाला 6-6 महिन्यांनी बाहेर जाऊन 8 दिवस का होईना स्वतःसाठी 8 दिवस काढणं मस्ट आहे. मला असं वाटतं माणूस हा भटकंतीवाला प्राणी. आपल्याला लहानपणी इतिहासाच्या धड्यामध्ये शिकवलं होतं आणि आपण तेच करत नाही. कारण जेवढं तुम्ही फिरता तेवढं तुम्हाला एक्सपिरियन्स जास्त मिळतो. तेव्हा तुम्हाला कळतं की लाईफला किती सिरियसली घ्यायचं आणि किती नाही, म्हणजे कुठे सिरियसली घ्यायचं. मला तर आता जेव्हा मी ट्रॅव्हल करायला सुरुवात केली आहे, ऑब्व्हियसली छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन मी पण घेतेच, पण एकच गोष्ट डोक्यात येते, यार मी आज आहे उद्या नसणार आहे कदाचित, माहीत नाही. सो आय हॅव टू लिव्ह फुल्ली. सो ती गोष्ट तुम्हाला ट्रॅव्हलिंग देते, किंवा गोष्टी तुमचा डोळे तुम्हाला खूप अनुभव देत असतात आणि ते डोळ्यातनं अनुभव डायरेक्ट मेंदूत पोचतो आणि मग तुमच्या शरीरात पसरतो तो. सो मला असं वाटतं की तो ब्रेक घेतला पाहिजे. ॲटलिस्ट 6 महिन्यांनी तो ब्रेक घेतलाच पाहिजे. जा, फिरा, मजा करा, टूर कंपनीमधनं जा, एकटे जा, मित्रांसोबत जा, जस्ट गो आउट. येस, आणि तुला फिरताना बघून खरं तर खूप आनंद होतो आणि असं वाटतं यार असं राहायलाच हवं आता एकदा तरी. तू पण जायलाच पाहिजेस, कळलं ना. मला तू इथे 3-3 महिन्यांनी तू मला दिसलीस तर बघ. नाही, आता मी हिच्याकडनं प्लॅन्स वगैरे घेणार आहे, Please. किंवा कधीतरी एकत्र जाऊ. डूड, येतेस का? सप्टेंबरमध्ये मी चालले व्हिएतनामला. चला, इथेच आता प्लॅनिंग सुरू होईल. पण खूप छान वाटतंय तुला पुन्हा एकदा एका त्या झोनमध्ये बघून, ज्या झोनमध्ये पाहिल्यावर असं खूप आवडायचं, अरे यार काय करते यार असं. सो खूप छान वाटतंय. काय सांगायला आवडेल आता प्रेक्षकांना? हेच सांगायला आवडेल की मी खूप म्हणजे लाईक 2-3 वर्षानंतर मी परत निगेटिव्ह भूमिका करते. मला खूप मजा येते करताना, कारण आय डोंट नो, मी असं लहानपणी जेव्हा मी आरशासमोर उभं राहून तेव्हा मी कमलिकाच करायचे. सो जेव्हा मला कमलिका करायला मिळते तेव्हा मी ॲक्च्युली खूप खुश असते. आय नो हा माझा कम्फर्ट झोन आहे, पण तरीही यावेळेस मी काहीतरी थोडं अजून वेगळं करण्याचा प्रयत्न करते आहे. मी थोडं अजून, म्हणजे मी इतर वेळी जो विकराळपणा जो माझ्या इन जनरल निगेटिव्हमध्ये म्हणजे तशी कॅरेक्टर्स होती, तर ह्याच्यात पण थोडासा आहे, पण खूप नाही आहे. सो तुम्हाला माझी थोडी सटल बाजू पण बघायला मिळेल, असं ड्रामा पण बघायला मिळेल. तर प्लीज विसरू नका बघायला मोहिनी, कलर्स मराठीवरती. दीपा तुम्हाला भेटायला आलेलीच आहे आणि यापुढे ती काय करते आणि कशी वाट लावते सगळ्यांची ते बघायला विसरू नका. येस, आणि आम्ही हेच बघतोय की आता नेमकं काय घडणार आहे, की मोहिनीची वाट लावणार आहे की मोहिनी आता पलटवार करणार आहे, आणि हे सगळं पाहण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहे. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.